हे 10 वाजता ती पहिली फेरी सुटणार आहे आणि आता वाजत ऑलमोस्ट 7:30. चला मंदिरात जाऊया की आहे, कारण की अजून वर जायचंय. मला असं कळलं की वरती पण एक मस्त व्ह्यू येतो आणि वर जरा बघूया काय लोकेशन आणि व्ह्यू कसं असणार आहे. हे मुळात आपण वेळेत आलेलो, कारण की मला ते काका म्हणाले की जनरली 11 नंतर खूप गर्दी होते आणि आज संडे आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सीडी वरच्या अजून एक नवीन ब्लॉगमध्ये. हा पण ब्लॉग खूप कमाल आहे, कारण की आपण सध्या फर्स्ट टाइम सोलो राईडला, ते पण खूप लांबनं जातो. एडवन गाव आहे, तिकडे आशापुरी मंदिर आहे आपलं केळव्याच्या आधी. सो तिकडे आपण चाललोय. सो चला निघूया. सो मित्रांनो, इकडे जेट्टीकडे आपण पोचलेलो. सो या जेट्टीच्या थ्रू आपल्याला पलीकडे जायचं होतं केळव्या साईडला. विरार पण इकडे जेट्टी जाते, पण आता कळलं की जरा पाणी कमी आहे अजूनपर्यंत. सो 9:15 वाजता ती पहिली फेरी सुटणार आहे आणि आता वाजत ऑलमोस्ट 7:30. हो, 7:30 झाले. हो, हायवेवरून एवढं आतमध्ये आलो आहे का तर बाबा जेट्टी पकडायची म्हणून. आता मला पूर्ण हायवे फिरून दाखवत आहे परत 1.25 तास. सो चला आता हायवेने जाऊ परत, तर काय करणार. सो मित्रांनो, फायनली पोचलोय आपण. आणि इकडे पार्किंग एरिया पण आहे बघा. इकडे तुम्ही 4 व्हीलर पण आणू शकता आणि 2 तास लागले मला पोचायला. खूप मजा आली. जरा फक्त जेट्टी चुकली नसती तर वेळेत आलो असतो. म्हणजे जेट्टी अनफॉर्च्युनेटली बंद होती आणि 9:15 चालू होणार होती आणि त्यात मी पोचलो पण, त्यामुळे जरा वेळ झाला. पण तुम्ही 1.5-1.25 तास आरामात पोहोचू शकता. इकडे सफाळ्यालाच आहे आशापुरी मंदिर. सो आता चला आपण जाऊया आणि मंदिराची टूर करूया आणि मंदिर बघूया. चला मंदिरात जाऊया आपण. हा नारळ सुद्धा घेतलाय. मागे पायऱ्या आहेत वर मंदिराकडे जायला आणि खूप सुंदर समोरून व्ह्यू आहे बघा असा. आणि इकडे वरती मंदिर आहे आणि जास्त पायऱ्या नाही आहेत. मला वाटतं हार्डली 40-50 पाऊल असतील पायऱ्या असतील. वा. सो मेन मुख्य प्रवेशद्वार आहे आणि असं खाली वाकून जावं लागतं. तर कमाल एक व्ह्यू दाखवतो हा बघा. हा एक काय म्हणतात त्याला, टीजर म्हणता येईल. ट्रेलर अजून बाकी आहे, कारण की अजून वर जायचंय. मला असं कळलं की वरती पण एक मस्त व्ह्यू येतो. सो बघूया जायला मिळतं का. पण जाऊया आधी गाभाऱ्यात जाऊया आणि दर्शन घेऊया. खूप छोटी जागा आहे, त्यामुळे मला वाटतं आतमध्ये ऑलरेडी लोक आहेत. सो म्हणून 2 मिनिटं तिकडे थांबलो साईडला आणि मस्त व्ह्यू तोपर्यंत एन्जॉय करतो. म्हणजे पण जाऊया, थोडी गर्दी कमी झाली आहे. बसा बसा 2 मिनिट बसा दोघं. बस बस. कमाल एक्सपिरियन्स, कमाल कमाल एक्सपिरियन्स आहे हा. आपल्याला खूप वा, खूप विलक्षण आणि कमाल अनुभव आहे. आणि जर तुम्ही नक्की सफायला आलात तर तुम्ही नक्की या, आशापुरी मंदिराला भेट द्या. आणि खूप सुंदर आहे हे बघा. इकडे दर्शन झाले माझं, बसलोय आणि इकडे असा पूर्ण व्ह्यू आहे. सो आपण जर अजून वर जाऊया आणि वर जरा बघूया काय लोकेशन आणि व्ह्यू कसं असणार आहे. वा. हो 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 हो. काय पाहिजे आपल्याला. आता मी सकाळचा आलोय
जर तुम्ही संध्याकाळी आलात तर नक्कीच तुम्हाला सनसेटचा व्ह्यू मिळेल. अजून एक मंदिर आहे, त्या मंदिरात जाऊया. मित्रांनो, खूप सुंदर दर्शन झालंय देवीचं. आता निघूया आपण, आणि आपण आपला उपक्रम सुद्धा जो आपण चालू केला तोही पार पडलाय. मनी प्लांट आपण इकडे लावले, इकडे साईडला पाण्याची टाकी पण आणि सगळं समुद्रच आहे. ते काका म्हणाले मला की तू इकडे ठेव, मग त्याला पाणी पण घालू आम्ही. आणि इकडे त्यांचा स्टॉल आहे काकांचा, आणि आपण वडापाव खाल्लाय. सो या काकूनी वडापाव बनलेला आणि खूप सुंदर टेस्टी वडापाव होता. नक्की तुम्ही आशापुरी मंदिरात आलात तर यांच्या स्टॉलला भेट द्या. आशापुरी माऊली वडापाव सेंटर. आणि काकू आपल्या आणि काका. तो सकाळी तुम्ही आलात आणि जर तुम्हाला नाश्ता जर करता आला नाही रस्त्यांमध्ये तर तुम्ही इकडे येऊन नक्की नाश्ता करू शकाल, कारण की सगळं काकांकडे काकू खूप उत्तम होतं आणि घरगुती चव असते. सो वडा मी आता खाल्ला, अप्रतिम वडा होता. म्हणजे घरचीच आठवण आली मला. आता मला निघायचंय, नाही तर बाकी खाल्लं असतं मी, पण आता मला निघायचंय म्हणून खाऊ शकत नाही मी. पण नक्की तुम्ही या आणि भेट द्या. कधी आलात तर आशापुरी माऊली वडापाव सेंटर सर विद्या सुभाष तरे यांच्या स्टॉलला नक्की नक्की. थँक्यू काका, थँक्यू बाबू. आणि त्यांनीच मला सांगितलं की झाड तिकडे लाव. सो आपला जो उपक्रम आहे झाड लावायचे प्रत्येक ठिकाणी जाऊन, सो त्यांनी सांगितलं की झाड लाव. सो ते पण आपण केलेलं आहे. मुळात आपण वेळेत आलेलो, कारण की मला ते काका म्हणाले की जनरली 11 नंतर खूप गर्दी होते आणि आज संडे आहे, आणि आपण 9 वाजताच पोहोचलेलो, ऑलमोस्ट 9 साडे 9 पर्यंत. सो त्यामुळे गर्दी खूप कमी होती आणि व्यवस्थित दर्शन झालं. त्या गाभाऱ्यात थोडा वेळ बसता आला आपल्याला, आणि एकंदरीत सगळं वातावरण आजूबाजूचं जागा बघता आली. सो खूप प्रसन्न वाटलं. तर तुम्ही सुद्धा नक्की आशापुरी मंदिराला भेट द्या सफाळ्याला आलात तर. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि काळजी घ्या.